गुड मॉर्निंग सगळ्यांना. वाजले सकाळचे 5 आणि पुढच्या 1 तासामध्ये आम्ही निघतोय गोव्याला जायला. पण काहीच प्लॅनिंग नाही आहे, ना बुकिंग झालं आहे ना शॉपिंग झालं आहे, बस आम्ही चाललो आहे. सो चला, मी एक असं टार्गेट घेतलं आहे की टार्गेट इन द सेन्स मी असं बजेट घेतलं आहे की 10,000मध्येच माझी गोव्याची 2 नाईट 3 डेजची ट्रिप पूर्ण झाली पाहिजे. ओके, सो ती होते की नाही हे बघण्यासाठी तुम्ही ही आमची गोवा ट्रॅव्हल सिरीज शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा यातनं काही ना काही माहिती मिळेल. कारण जर का तुम्ही सुद्धा सेम प्लॅन केलात तर थोडा गायडन्स राहील. तर नमस्कार मंडळी, मी अनुजा आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जसे की तुम्ही आधी बघितलं आहेत म्हणजे ऐकलं आहेत की अचानक भयानक असा गोव्याचा प्लॅन तर ठरला आहे, बट काहीच झालं नाही. ॲक्च्युअलीमध्ये नाही, निघायचं होतं 6ला, पण 6:20 इथेच झालं आम्हाला आणि आता आम्ही निघतोय. सो या व्लॉगमध्ये आम्ही थांबत थांबत थोडी शॉपिंग करत करत हॉटेलचं बुकिंग बघत बघत असं जाणार. सो त्यासाठी तुम्ही हा व्लॉग पहिला शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला एक सांगू, म्हणजे माझ्यासोबत असं होतं की तुमच्यासोबतच होतं ते मला माहीत नाही, पण जेव्हा कधी मी कुठे जाते फिरायला आणि अशी बॅग वगैरे असते ना, त्याची चैन आहे ना लास्ट मोमेंटला तुटते. हे बघा, काय कळत नाही माझं हे काय आहे ते, पण हे बघा. ओ नाही, हे बघा दिसते, काय कळतच नाही. दरवेळेचा प्रॉब्लेम आहे हा माझा. सगळं व्यवस्थित असतं पण लास्ट मुमेंटला अशी फायनली लागली. आणि आहे ना, मी हे असे क्यूट असे नेल्स केलेत पहिल्यांदा, ते सुद्धा छान वाटतंय ना, गोवावाले वाईब. चलो लेट्स गो. ही एवढीशीच बॅग घेऊन मी गोव्यासारख्या ठिकाणी निघाले आणि ही बॅग पण अर्धी आहे, म्हणजे याच्यामध्ये आजचं जसे काही कपडे नाही आहेत. आणि ही एक बॅग आहे, ओ वेट दिसते का, हां ही एक बॅग आहे जी की फक्त थोडंसं मेकअप बिकअपचं सामान टाकलंय, ते सगळं बरोबर आहे, पण कपडे नाही आहेत आमच्याकडे. लेट्स गो. वी आर ऑलमोस्ट रेडी. हा फॅन घेतला होता, मला थोडं गरम होत होतं म्हणून, पण पाऊस आला आणि याची चार्जिंग संपली. मस्त कॅज्युअल कपडे घातलेत रेग्युलरवाले. काय माहिती आहे, मला एवढे शॉपिंगच नाही केली यार गोव्याला जाण्यासाठी. म्हणजे लकीली 1 दिवसाआधी असा आमचा प्लॅन झाला आहे. सो ओके गाईज, कनेक्ट आहे की नाही माझं माईक? येतोय तुम्हाला आवाज ऐकायला? येतोय. सो वी आर ॲट राजापूर. राजापूरच ना? सो आम्ही राजापूरला आहोत. हे लोक त्यांचं फोटो सेशन सुरू आहे आणि मी म्हटलं जरा चहा वगैरे पिन, पण माझा प्रॉब्लेम असा आहे की मला आहे ना जरा उलटीवाली मी मुलगी आहे, त्यामुळे जरा काही खात नाहीये, पण असं म्हणतात की खरं खाल्लं पाहिजे. ओके, सो ते सगळी बघ 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 मी बाजूला ठेवते. आणि मी तुम्हाला मागे म्हणजे या क्लिपमध्ये ऍड केलंय की नाही मला माहित नाही, पण आम्ही एक बजेट घेऊन गोव्याला जातोय. 10,000चं बजेट आहे आणि त्या बजेटमध्ये आमची पूर्ण गोव्याची ट्रिप झाली पाहिजे. म्हणजे सगळं स्टे, फूड बीड हे सगळं झालं पाहिजे. आणि ते ओव्हरलॅप होत आहे की सगळं मॅनेज होत आहे हे तुम्हाला या सिरीजच्या लास्टला कळेल. सो स्टे ट्यून. तर जरा माझा अवतार इग्नोर करा, आम्ही आलोय आता ब्रेक. अरे असंच लागणार आहे, वाटप होतं. काय नको तुला? हा रडतोय, त्याला मिसळ आवडली नाही. आज आवड नाही तर नाही आवडली, काय करायचं, उचकी लागायला लागली. वाजले 9:30. आम्ही निघालो होतो 7:45ला आणि 8:30 वाजेपर्यंत आम्ही पोहोचलोय कुठे? कणकवली क्रॉस केलं नाही. अरे यार, कणकवलीमध्ये आम्ही आहोत. परत नाश्ता करायला बसलोय. मस्त घावणे सांगितले या लोकांना, मिसळ सांगितली. असं इकडे कोणी येऊन मिसळ खातं काय आधी? मला उचकी थांबत नाही. आणि जरा हा अवतार घेऊन करा. मला खायला नको मॅडम. गावडे चटणी काय के नको. ओके गाईज, आम्ही आता ना नाश्ता केला, पण म्हणजे आम्ही ऑलमोस्ट सगळं टाकून दिलं. आम्हाला काय आवडलं नाही जास्त. मी घावणे चटणी मागवली, पण ती पण काय एवढी अशी म्हणजे कोकणासारखी घावणे चटणी अशी काही नव्हती. पण ठीक आहे, असं कधी कधी एक्सपिरियन्सेस येतात. सो आता आपण जाऊया पुढच्या ठिकाणी आणि आता मे बी आम्ही एखादा शॉपिंगसाठी स्टॉप घेऊ,
कारण का आता मी कणकवलीत आहोत. सो इथून गोव्याला जाईपर्यंत मे बी 2-3 तासाचा प्रवास आहे. पण जेवायला थांबणार नाही, डायरेक्ट शॉपिंगला झुडिओला जाऊ. ओके गाईज, आता आम्ही आहोत गोव्याच्या झुडिओमध्ये आणि हे बघा वेट. ओके गाईज, आता आम्ही आहोत गोव्याच्या झुडिओमध्ये आणि मी हे एकच बॅग नाही घेतली. मी हा एक वन पीस घेतला आहे आणि बाकी मी सगळं खूप जास्त महाग आहे इकडे. आणि जे म्हणतात ना झुडिओला स्वस्त असतं, पण ॲक्च्युली असं काही नाही आहे. इकडे बेकार सगळं महाग वाटतंय मला. आणि ओ माय गॉड, मी इथे काही घेत नाही, पण आमचे साहेब बेकार शॉपिंग करतायत. आणि लुक व्हॉट आय फाउंड, मेकअप सेक्शन, बट आय डोंट नीड इट ॲक्च्युली. मी इथे तसं काही घेतलं नाही आहे, पण मला वाटतंय की माझा पचका होणार आहे, कारण का मी काही शॉपिंग नाही केली आणि फक्त एक वन पीस घेतला आहे. मला एक शॉर्ट हवी होती, डेनिम शॉर्ट, पण ती काय मला मिळाली नाही आहे. आता बहुतेक आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत शॉपिंग करायला असं मला वाटतंय. लेट्स सी व्हॉट हॅपन. गाईज, यू वोंट बिलीव्ह की मी इथे येईपर्यंत, म्हणजे आता जस्ट आम्ही चेक इन केलं आहे आणि मी इथे येईपर्यंत धगधग होत होतं. का माहिती आहे, कारण का लास्ट मोमेंटला आम्ही बुकिंग केलं आहे आणि काय प्रॉपर्टी असेल काय असेल काहीही चेक केलं नाही, रिव्ह्यू पण चेक केलं नाही, अजिबात नाही. पण रूम कमाल आहेत आणि तेही अगदी अफोर्डेबल प्राईजला मिळालेत. म्हणजे मी तुम्हाला या रूमची टूर वगैरे सगळं पुढच्या ब्लॉगमध्ये देते, पण म्हणजे पुढचे 2-3 दिवस आम्ही रिलॅक्समध्ये राहू शकतो. बरं, मी हा ब्लॉग तर इथे एंड करते. आपण भेटूयात नेक्स्ट येणाऱ्या ब्लॉगमध्ये. त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी हॉटेलची रूम टूर वगैरे सगळं देते. ओके, वेट. हे लोक तो काय म्हणतो मॅडम युट्यूबचा व्हिडिओ बनवते, मी आतमध्ये जाणार म्हणतो स्प्रे मार. हे लोक मला आहे ना, म्हणजे हे लोक मला कायम ब्लेम करतात की मी चांगलं रूम वगैरे काय बुक करत नाही म्हणून. या इकडे सांगा आता. सांगा अरे बोला. एक नंबर. मला गोरं करा ते. नाही, गोरं नाही होणार. तू सांग कसं आहे रूम. एकदम बेस्ट. तुम्हाला खोटं सांगेल नाही. काळा का दिसतोय म्हणे? अरे तू काळाच आहेस रे बाबा. तर आम्ही सगळे लास्ट मोमेंटला केलंय ना आणि तिथे नाही रिव्ह्यू चेक केले काय नाही. ते येईपर्यंत मला असं झालं होतं की काय असेल, मी या लोकांच्या शिव्या खाते काय करते. हा चांगला रूम बघितला. चौथ्या ट्रिपला नाही, पहिल्या ट्रिपचा रूम. थँक्स टू अनुजा मॅडम. आता जरा जेवायला जाऊया. तिथे खाली अजून भरपूर सारे असे प्लेसेस आहेत जेवणा रिलेटेड, जे मी शॉर्ट लिस्ट करून ठेवलेत, पण ह्या लोकांना काय माहित नाहीये. आता आम्ही इथेच रेस्टॉरंटला जेवायला जातो आणि आपण भेटूयात नेक्स्ट येणाऱ्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय अँड टेक केअर.